काँग्रेस वंचितचं काय ठरलंय? काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देणार? लोकसभा निवडणुकीत समीकरण बदलणार? महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीने बाहेर पडत आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. जागा वाटपाचा गुऱ्हाळ लांबल्यानं प्रकाश आंबेडकरांनी मवियाला सोडचिठ्ठी दिली. तरीही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 2 जागांवर पाठिंबा दिलाय. यात नागपूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे. नागपूरमध्ये भाजपने नितीन गडकरींना तिकीट दिलंय, तर गडकरींविरोधात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे रिंगणात उभे आहेत. कोल्हापुरातून महाविकास आघाडीने काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट दिलंय, तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिकांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर आणि कोल्हापूर या 2 जागा सोडून काँग्रेसला एकूण 7 जागांवर पाठिंबा देण्याची तयारी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं दिली आहे. 2 जागेंवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर. उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल, आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर, तर तिथे आम्ही त्यांना असणारा पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आलाय. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत. अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. मात्र अकोल्यात अभय पाटील यांना काँग्रेस तिकीट देणार असल्याची चर्चा आहे. तेव्हा अकोल्यात काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू आहे. अकोल्यातील उमेदवारी काँग्रेस मागे घेईल असे संकेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही दिले. असं आहे, आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो. जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील, तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे. त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र त्यात मवियाला अपयश आलं. प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 20 जागांवर आपले उमेदवार उभे केलेत. तरीही अकोल्यात 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती आहे. प्रकाश आंबेडकर 2014 मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचं नेतृत्व करत होते. भाजप उमेदवार संजय धोत्रेंनी 4,56,472 मतं घेत विजय संपादन केला, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेल होते. त्यांनी 2,53,356 मतं मिळवली, तर भारिपच्या प्रकाश आंबेडकरांना 2,38,776 मतं मिळाली. धोत्रेंचा विजय 2,03,116 मतांनी झाला होता. याचाच अर्थ आंबेडकर मुस्लिम उमेदवारामुळे पराभूत झाले होते. 2014चीच पुनरावृत्ती 2019 मध्येही झाली. भाजप उमेदवार संजय धोत्रे 5,54,444 मतं मिळवत विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना 2,78,848 मतं पडली, तर काँग्रेसच्याच हिदायत पटेल यांना 2,54,370 मतं पडली. म्हणजे संजय धोत्रे हे 2,75,596 मतांनी विजयी झाले. यावेळीही काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये मतं विभागल्यानं त्याचा फायदा भाजपला झाला. 2014 आणि 2019 मधली हीच चूक टाळण्याचे आता वंचित आणि काँग्रेसचे प्रयत्न आहेत. काँग्रेसने अकोल्यात उमेदवार उभा न केल्यास वंचित आणि भाजपामध्ये थेट लढत होऊ शकते, ज्यामुळे भाजपला तगडी टक्कर मिळेल. जयेश जगड आणि अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.